वैभव नाईक यांनी खासदार नारायण राणे यांच्यावरती टीका केली आहे। कोंबड्यांवरून या राज्यात कोणता नेता परिचित आहे हे सर्वांनाच माहिती आहे। मी त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही, मात्र उद्धवजी कोकणात येतील तेव्हा आम्ही त्यांचं ताकदीने स्वागत करू। सामान्य कार्यकर्त्यांच्या घरात देखील उद्धवजी जातात, त्यामुळे कोकणातील सामान्य जनता त्यांचं जल्लोषामध्ये स्वागत करेल, असं प्रत्युत्तर माजी आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणे यांच्या टीकेवर दिलं आहे। बदले घेण्यासाठी धमक्या देण्यासाठीच नितेश राणेंना भाजपने मंत्रिपद दिलं आहे का असा सवाल देखील आता वैभव नाईक यांनी उपस्थित केला आहे। तर सिंधुदुर्गात सुरू असलेल्या गांजा विक्रीबाबत आणि ड्रग्सच्या मुद्द्यावरती निलेश राणे यांनी आवाज उठवून सत्ताधारी भाजपचे आणि गृहमंत्र्यांचे त्यासोबतच पालकमंत्र्यांचे अपयश जनतेसमोर आणले असल्याची टीका देखील आता वैभव नाईक यांनी केली आहे। शासकीय मेडिकल कॉलेज दोन्ही जिल्ह्यांसाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनीच मंजूर केली होती। त्याचबरोबर तोक्ती वादळ जेव्हा झालं होतं तेव्हा भरीव अशी मदत सुद्धा याच उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दिली होती आणि त्याचवेळी केंद्रीय मंत्री असलेल्या नारायणांनी एक गंभीर रुपये सुद्धा दिला नाही। विमानतळाचं काम अनेक वर्ष रखडलं होतं, ते उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याचं उद्घाटन करण्यात आलं। मुंबई गोवा मार्ग चौपदरीकरण, त्यामुळे उद्धवजींना मुख्यमंत्री म्हणून थोडका कालावधी मिळाला आणि त्या थोडक्या कालावधीमध्ये अनेक कामं करण्याचं काम उद्धवजींनी केलं। खरं तर नारायण राणेंनी सारख्या अनेक लोकांना उद्धवजींनी बाळासाहेबांनी भरभरून दिलेलं आहे, अनेक लोकांना आमदार खासदार केले आहेत। हे सगळेच लोक काही नारायण सारखे कृतज्ञ असू शकत नाहीत आणि होणार नाहीत। कोकणी माणसं कधी कृतज्ञ नाहीत, त्यामुळे उद्धवजींचा आम्ही कधी वाट बघत असतात कोकणी माणसं की उद्धवजी कधी या जिल्ह्यामध्ये या कोकणामध्ये येतात आणि जेव्हा येतील तेव्हा त्यांचं भरभरीत स्वागत होईल। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।